नमस्कार. आपण ऐकत आहोत लीला प्रभाकर गाजरे लिखित लेवांचा मेवा हलका फुलका. प्रकरण 4. गेला मुहूर्त कुणीकडे. कोणी आहे का व घरात? मी कवाची आका मारते आहे, कोणीच निवो देत आहे. व मामी काय म्हणता? मी तर घरातच आहे, पण मला काही ऐकून आलं. यानं बसानं काय आलत्या? काही नाही, अरी झालती, काही काम नाही मले. पण म्हटलं काही चायच नाही आला कोणाचा, तर पाहू बरं काय चाललंय. तर अन कुडी चालली व मा इतकं भारी भारी लुगडं नेशीसन न पावडर टिकलेला इसन. हा व मामी, त्या माया जेठाणी बरोबर आहेर किसन जाणाय हंबळलेले. त्या लहान्या वारीच्या भाऊचं लग्न आहे. 8 वाजता हळद लागीन ना, 12:30 वाजता लग्न लागेन. सगळ्या सोयराईच्या घरी बी दे जेठाण्या न भाऊबंद बरोबर आले तर चांगलं दिसतं. आम्हाला बी आता लवकरच निघणं पडीन माय. काव झाली काव तयारी? हा पाय आलीच माई जेठाणी मला बोले आले. हो झालंच माय. आता यायली भाकर टाकली अन मी न बी खाई घेतले 2-4 घास. पंगत बी लोसो होई जाईन म्हणा, पण खाल्लं माय थोडंसं. येतू व मामी आम्ही. जा माय, मी बी जाते आता, माय बी दार उघडं जाय. चालावं लवकर, मग रिक्षा बी भरते. कडलोक रिक्षा बी मिळाली. हंबळलेले बी आलू बराबर 7:30 वाजता. उतरलू न हयद लागली. आहेर गिर दिले, पंगत बसली. नवरदेव निघ्याची तयारी झाली. नवरदेव निघाला तेव्हा 11:30 वाजलते. कशाचं काय न कशाचं काय व माय. तो नवरदेव घोड्यावर बसला आणि ते वाजायला लागलं आणि ते पोरं तर नाचायला लागले. ते काही गोटच घेत ना. मी न म्हटलं, अरे भाऊ 12:30 वाजताचा लग्नाचा मुहूर्त आहे आणि 12:30 तर 2:30 वाजे गेले, काही लगीन लागेल. तर ते म्हणाले, व बय लगन कवावी लागेल, पण आम्हाला का काही नाचायला भेटेन. अरे बापा, ऊन तपताय म्हण तसं वरून, आणि काय नाचता रे, उन्हाचा चटका गिटका लागे जाईल. पण ते काय कोणाचं ऐकणार होते. ते तर दारू घिसन धिंगाणा करत होते. जाऊ देऊ माय, चाल आपण गाडीमध्ये बशी जाऊ, ते कवा बी येत. हो ते चांगलं होईल. व बाई आम्ही आलू आणि आमच्या मागे सगळ्या झाल्या. त्या नवरदेवा मागे कोणीच नाही आता. तो नवरदेव ते वाजणारे ते नाचणारे. तवशी तिकून कोणीतरी पोऱ्या नाचता नाचता पडी गेला. न तो बेसुद्ध जाय बारे. अन तो दुसरा बी वांत्या करायला लागलाय. व माय पडणार नाही तर काय, वरून ऊन तपताय, त्याच्यात दारू घेता नाचता. पण बरं की नाही अंबळली काही दूरनी. तडी नाहीले शेवटी गिवटी झाली. नवरदेव घोड्यावर बसला न त्या पोरायचं तेच मांजन नाचाचं. जाऊ देव माय, माय ऊनवालं तापताय, त्याच्यात घांबी येतोय. जीव कसा खदर बदर करी आला. त्या पोराईनं आता त्या नवरदेवाले बी खाली उतरलं नाचाले. बापा बापा, काय चालली रे पार्टावं माय. आपल्या वागती का असं होतं, लगन कसं वक्तावर लागे. आता तर कशाचा मुहूर्तच नाही माय, कशाचं काय. त्याले ते नाचणं कुदणं पाहिजे. तरी कितले नाचता नाचता खाली पडता न मरता, तरी त्याची काही खोडणी मुळत. एका ठिकाणी तर म्हणता नवरदेव घोड्याच्या खाली उतरताच जमिनीवर धडकन पडला अन जागेच खल्लास झाला. इतकं काय माही कानावर येतं, पण काही लोक सुधरतानी. आमू आता बी तवासारखं लगन घरी सण मांडवात जाई बसलो. सगळ्याच बाया बी आल्या. काय करतील, त्याच्याबरोबर लहान सहान लेकरं म्हातारे कोतारे बी मांडवात बसले. कवाच्या कवा तो नवरदेव मांडवात आला. 2:30 वाजले असतील तेव्हा लगन लागलं. ते नाचणं कुदणं अगोदर बंद व्हायला पाहिजे व माय. जे असं करतात त्याच्यावर चांगला दंड ठेवायला पाहिजे. व माय तो दंड बी भरतीन, पण नाचतीनच. उलट्टे पायसन आपल्यालाच खिशानं व्हायला सारखं वाटतं. व बाई काही ठिकाणी तर मारे बी होई जाता. देव करन त्याले चांगली बुद्धी देव देव, न हे बंद होई जावो. त्याच्याकरता देवाजवळ हात जोडते. धन्यवाद.